मोबाईल खाली काय करतोय साजरा होतोय। मराठा समाजाची ही आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून ती होती, ती आज मान्य करण्याचा निर्णय आपल्या राज्य सरकारने घेतलाय। मी आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, अजित पवार आणि आमचे सर्व सहकारी मंत्री, सर्व आमदार यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि हा जो मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय हा एक मताने झालेला आहे, हे विशेष आहे। मराठा समाजाला दिसणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देत असताना ओबीसी समाजाला धक्का न लावता, इतर समाजावर अन्याय न करता हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी राज्य सरकारला अधिकार होता, त्या अधिकाराचा वापर अपवादात्मक परिस्थितीमध्ये राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने आज मराठा समाज जो सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे पडला होता, त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम राज्य सरकारने या निर्णयामुळे घेतलेला आहे। मला वाटतं हा मराठा समाजासाठी, सकल मराठा समाजासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे, एक आनंदाचा दिवस आहे आणि एक सुवर्णमय दिवस आहे। तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली, शपथ पूर्ण केली, तुम्ही दिलेला शब्द पूर्ण केलाय, त्याबद्दल शिवाजी महाराजांची शपथ मी घेतली होती, मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची। आणि त्याप्रमाणे मला वाटतं 3 ते 4 महिन्याच्या आतमध्ये हा शपथ मी घेतली, ती या ठिकाणी खरी करून दाखवलेली आहे। आज निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला, मग मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सदस्य आणि ज्यांनी यामध्ये जवळपास 3.5 ते 4 लाख लोक या मराठा समाजाचं सर्वेक्षण अतिशय म्हणजे एक्सटेन्सिव्ह आणि पूर्णपणे डिटेलमध्ये सर्वेक्षण केलं। सॅम्पल सर्वे नाही, मराठा समाज कसा मागास आहे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या, हे पूर्णपणे या आयोगाने पटवून दिलं आणि तसा रिपोर्ट जो आहे तो सरकारला सादर केला। आणि सुप्रीम कोर्टाने देखील ज्या त्रुटी आणि जे निरीक्षणं नोंदवली होती याचा सर्व विचार या सर्वेक्षणामध्ये केलेला आहे। त्यामुळे हे आरक्षण जे कोणी काही लोक म्हणतात टिकेल नाही टिकेल अशा प्रकारची शंका निर्माण करतात, मला विश्वास आणि खात्री आहे की हे मराठा समाजाला दिलेलं आरक्षण पूर्णपणे टिकेल आणि न्यायालय देखील यामध्ये मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करेल। कारण मराठा समाज अतिशय मागास, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, आत्महत्याग्रस्त आहे आणि म्हणून नक्कीच सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय याचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल आणि हे आरक्षण दिल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी देखील तुमचं अभिनंदन केलंय। सीएम सर मराठा आरक्षण जो है दिया है, कई सालों से जब देवेंद्र फडणवीस तब आरक्षण दिया था। दुर्भाग्यवश वो हाईकोर्ट में तो वैध हुआ, लेकिन सुप्रीम कोर्ट में रद्द हुआ। इसलिए आज ये मराठा रिजर्वेशन जो है 10% देने का निर्णय सरकार ने ऐतिहासिक निर्णय लिया है और ये मराठा समाज के लिए बहुत ही अभूतपूर्व और ऐतिहासिक है। ये मराठा समाज को आरक्षण देते समय अन्य ओबीसी या अन्य समाज के ऊपर अन्याय नहीं होगा, ये भी सरकार की भूमिका पहले से स्पष्ट थी, वैसे ही निर्णय आज भी हुआ है। और इसलिए कानून के दायरे में ये मराठा समाज जो है निश्चित रूप से ये सोशली और एजुकेशनली बैकवर्डनेस है। और इसमें जो राज्य मागासवर्ग आयोग जो है, बैकवर्ड कमीशन है, इसने बहुत बारीकी से और डिटेल में इसका एक्सटेंसिव सर्वे किया है। इसीलिए निश्चित रूप से ये कानून के दायरे में कोर्ट में भी ये टिकेगा। नाराज आहे सरकारने आम्हाला फसवलेलं आहे, त्यांना अजूनही हे मान्य नाहीये। काय त्यांची नाराजी कशी दूर करणार? याच्यामध्ये एकच आहे, सकल मराठा समाजाला ती सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे पूर्ण केलेली आहे। जे नोटिफिकेशन काढलेलं आहे सगळे सोयरीच्या या बाबतीमध्ये, या नोटिफिकेशनवर
जवळपास 6 लाख ऑब्जेक्शन झालेली आहेत आणि त्याची स्क्रुटिनी सुरू आहे, छाननी सुरू आहे आणि त्या बाबतीत देखील सरकार छाननी आणि पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी ते नोटिफिकेशन देखील मनोज जरांगे पाटील यांनी वाचून घेतलेलं आहे आणि त्यामुळे ते नोटिफिकेशन पुढे कायम करत असताना या सर्व कायदेशीर बाबी, नियमाच्या बाबी तपासल्या पाहिजे. कुठल्या प्रकारचे ऑब्जेक्शन आले हे देखील पाहिलं पाहिजे आणि या सगळ्या बाबी ज्या आहेत या सर्व तपासून पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर सरकार योग्य तो निर्णय घेईल. उद्धव ठाकरेंनी देखील तुमचं अभिनंदन केलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं त्याबद्दल. धन्यवाद. त्यांना सांगा धन्यवाद, त्यांचे आभार. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.